कार्यकर्त्यांना बसता येत नाही, त्याच्यामुळे ते रस्त्यावर येतात आणि मग आपले इतर सगळे विधी करतात बसतात। त्यापेक्षा जर वेगवेगळ्या स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो हे मी फार गांभीर्याने सांगतो आहे। पण तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये, एकेकाळी व्हायचे। त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे, मराठी माणसाच्या दुष्काळग्रस्तांच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा नाकारली। असा जो क्लब आहे, तिथे आता काहीच होत नाही, फक्त दारू पिण्याशिवाय। तर काही काळ तो क्लब द्यावा जरांगेंच्या आंदोलनासाठी, पण जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात त्यांना याचा जाब विचारावा लागेल। आपण आजचं छायाचित्र पाहिलं असेल, उपसमितीच्या बैठकीचं छायाचित्र आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात गांभीर्य नाही आहे। असं जसं काजू बदाम खाताना फोटो आहे, लोक उपाशी आहेत बाहेर। हे या सरकारचं या आंदोलनाबाबतचं गांभीर्य आहे। या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं, त्या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं, कोर्टामध्ये माणसं पाठवायची, अराजक निर्माण करायचं, हे या सरकारचं काम। केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा आणि आवश्यक ती घटना दुरुस्ती करावी असा हा विषय आहे। एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं दिल्लीच्या सीमेवर 2 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ, तेव्हा त्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि 3 काळे कायदे मागे घ्यावे लागले नरेंद्र मोदींना। हे आंदोलन त्याच प्रकारचं आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा सरकारला एक विशिष्ट घटना दुरुस्ती करून ओबीसी समाज, मराठा समाज, धनगर समाज या सगळ्यांना त्यांच्या आर्थिक निकषावर, आर्थिक दुर्बलपणावरती आरक्षण देण्याचा विचार करावा लागेल। पण परत सांगतो, आंदोलकांवरती जबरदस्ती करून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र ऐन गणपतीमध्ये विस्कळीत। रावसाहेब, तुम्ही म्हणालात की रेबॉन स्टेडियम